नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुम्हाला डिसेंबर महिन्यातील राशी भविष्य व कोणत्या 4 राशींवर देवींची कृपा, आरोग्याची काळजी घ्यावी का व कोणत्या राशींनी घेऊ नये, किंवा समाजात मान सन्मान वाढेल किंवा न वाढेल, कोणत्या राशींचा वाढेल कोणत्या राशींचा न वाढेल, व आपल्या नोकरीत किंवा व्यवसायात आपल्याला पदोन्नती मिळेल किंवा न मिळेल कोणत्या राशीनुसार, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. डिसेंबर महिन्यात ग्रहांचे संक्रमण होणार आहे. मंगळ आणि शुक्राचे संक्रमण होईल, त्यामुळे चढ उतारासह आर्थिक चणचण कमी होईल. या महिन्यात शुक्र पहिल्यांदा धनु राशीत मकर राशीत येईल, त्यानंतर मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. तुमची राशी काय सांगते यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना शुभ असणार आहे. कामात अपेक्षित लाभ मिळतील. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमची सर्व कामे बुद्धिमत्तेने व विवेकबुद्धीने आणि वाणीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून कमिशन, कंत्राटी कामगारांसाठी हा काळ शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळतील. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. या काळात तीर्थयात्रा होण्याची शक्यता अधिक आहे. परदेशात करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वडिलांचे विशेष सहकार्य मिळेल. कर्ज आणि आजारापासून मुक्त होण्यात यशस्वी व्हाल. समाजात मान सन्मान वाढेल. मालमत्तेशी संबंधित लाभ होईल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतील. प्रेम संबंधात कुटुंबाकडून ग्रीन सिग्नल मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. या महिन्यात पैसा, आरोग्य, वेळ काळजीपूर्वक सांभाळावा लागेल. काही जुने आजार त्रास देतील. शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. आरोग्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. खाण्याच्या पिण्याच्या विशेष काळजी घ्यावी. व्यवसायात पैसे गुंतवणूक करताना शुभचिंतकांचा सल्ला घ्यावा. नोकरदारांनी आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. कामात घाई करणे टाळावे. काम बिघडू शकते. वाहन काळजीपूर्वक चालवावे. या काळात काही मोठे यश मिळू शकते. प्रेम संबंधात सावध राहावे लागेल. जोडीदारांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. नात्यात दुरावा येऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. तुम्हाला घरातून आणि घराबाहेरील सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बॉस तुमच्याशी नीट वागेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. आवडत्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढण्यासाठी हा काळ शुभ राहील. दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू कराल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. कामाकडे दुर्लक्ष करू नका. संयमाने काम केल्यास फायदा होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात पैसे गुंतवणे टाळा. प्रेम संबंधात मोठे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करा. पश्चाताप करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात छोट्या गोष्टींवरून वाद होतील. कर्क राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना संमिश्र परिणाम देईल. महिन्याच्या सुरुवातीला कामात अपेक्षित यश मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही मोठी समस्या सोडवाल. या काळात मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यासाठी येणारे अडथळे दूर होतील. नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामावर बॉसकडून प्रशंसा होईल. मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तब्येत बिघडल्याने कामावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मोठ्या संधी हातातून जाऊ शकतात. या काळात घरातील छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. आरोग्याची आणि सामानाची पूर्ण काळजी घ्या. खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. नोकरदार लोकांना
पदोन्नती मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. प्रेमसंबंधात तुम्हाला पूर्ण ताकदीने पुढे जावे लागेल. प्रेमसंबंधात प्रामाणिक राहा. सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना सौभाग्य आणि शुभ ठरणार आहे. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे शुभ परिणाम मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. इच्छित ठिकाणी बदलीची इच्छा पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा महिना शुभ असणार आहे. व्यवसायात अपेक्षापेक्षा जास्त नफा होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. इच्छुकांचे लग्न जमेल. घरात शुभ कार्य घडतील. कामाचा अतिशक्त दबाव राहील. पोटाशी संबंधित समस्या त्रास देतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना इच्छित यश आणि सर्व इच्छा पूर्तीच्या दिशेने असेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या निर्णयाची प्रशंसा कराल, ज्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. तब्येतीची सुधारणा होईल. तुम्ही उत्साहाने काम कराल. न्यायालयातील प्रकरणे तुमच्या बाजूने येतील. काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. रागावर थोडे नियंत्रण ठेवा. रागामुळे तुमचे नुकसान होईल. प्रेमसंबंधात ग्रीन सिग्नल मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुळ राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध चांगले होतील. काम वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या मदतीने विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. या काळात अशक्य असलेले काम सहज कराल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना हा काळ शुभ असेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाल. भविष्यात लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची शक्यता मिळेल. प्रेमसंबंधातील नाते लग्नात बदलू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. या काळात नोकरदार लोकांच्या प्रगतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. छोटे-मोठे प्रवास सुखकर आणि फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यशस्वी व्हाल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. सत्तेत असलेल्या सरकारकडून लाभ मिळेल. बुद्धिमत्ता, वाणी आणि विवेकबुद्धीच्या जोरावर कोणत्याही अपेक्षित यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमचा आत्मविश्वास अधिक असेल. कौटुंबिक विषयावर महत्त्वाचे निर्णय घ्याल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. या काळात चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगारांनी प्रयत्न केल्यास अपेक्षित रोजगार मिळेल. सहकाऱ्यांशी कामाच्या ठिकाणी वाद होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. प्रेमसंबंधातील गोष्टी सामान्य राहतील. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य सामान्य राहील. धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आणि सौभाग्याचा असेल. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवासात अनेक प्रभावशाली लोक भेटतील, ज्यांच्या मदतीने फायदा होईल. अविवाहितांचे लग्न जमेल. कुटुंबात शुभ कार्य घडेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी शुभ असेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळतील. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर पार्टनरशिपमधून फायदा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता निर्माण होईल. धार्मिक सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. काम बिघडू शकते. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य आणि नातेसंबंधाकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधात हा महिना अनुकूल राहील. मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असेल. या महिन्यात अपेक्षित यश मिळण्यासाठी
लोकांसोबत काम करावे लागेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. जीवनाशी संबंधित सर्व अडथळे सहज पार कराल. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित होईल. खूप शांत राहून आव्हानांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यात अडथळे येतील. वाद सोडवण्यासाठी कोर्टात जावे लागेल. तुम्हाला सर्व समस्यांतून काही प्रमाणात दिलासा मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुने आजार त्रास देतील. कामाच्या दृष्टिकोनातून हा काळ शुभ असेल. सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास शुभ ठरतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. गोंधळामुळे मोठे निर्णय घेणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. जोडीदाराची साथ मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आणि सौभाग्य घेऊन येईल. या काळात तुम्हाला मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल. सरकारी मदतीतून आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोकांची इच्छित ठिकाणी बदली होईल. नोकरी शोधणाऱ्यांना नव्या संधी मिळतील. कौटुंबिक समस्या दूर झाल्याने तुम्ही आनंदी असाल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. प्रिय व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना खूप शुभ राहील. रखडलेले पैसे अनपेक्षितपणे मिळतील. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अपेक्षित निकाल मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस मिळेल. प्रेमसंबंधात हा महिना जोडीदारासोबत प्रेम आणि सौहार्द राहील. मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहील. कामात अपेक्षित यश मिळेल. कामात सहकार्य मिळेल. स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश देईल. तुमचे वर्चस्व वाढून अपेक्षित नफा मिळेल. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट मिळतील. राजकारणात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. काही विशेष पद आणि जबाबदारी मिळू शकते. तुमचा मान वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. कुटुंबासह फिरायला जाल. प्रेमसंबंधात हा महिना अनुकूल असेल. नात्यात विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्य सामान्य राहील. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.